की कुठलंही नवीन प्रोजेक्ट घेतला तर त्याला विरोध हा असतोच. आज बघा, आपण जेव्हा नवी मुंबई एअरपोर्टचं काम हाती घेतलं त्यावेळेस इथल्या गावांचा विरोध होता, पण आपण त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं योग्य पुनर्वसन केलं. आता मला आज आमचे आमदार महेश बालदी सांगून राहिले की त्यावेळी ज्या 4 गावांनी टोकाचा विरोध केला होता म्हणून आपण त्यांना वगळलं होतं, आता ते 4 गावं असं म्हणतात की आम्हालाही घ्या, आणि त्यांना घेतलं तर आपली तिसरी धावपट्टी देखील या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे आजच आम्ही सांगितलेलं आहे की निश्चितपणे ते 4 गावं घेऊ. त्यामुळे लोकांच्या मनात विश्वास व्यक्त करावा लागतो. समृद्धीच्या वेळी देखील असंच झालं. परंतु ज्या गावामध्ये उद्धव ठाकरेजींनी सभा घेतली, जिथे पवार साहेबांनी सभा घेतली, ती गावाच्या गावं त्या ठिकाणी एका दिवशी, म्हणजे शिंदे साहेब स्वतः गेले होते, एका दिवशी त्या गावाच्या गावाने पूर्ण कन्सेंटनी आपल्याला जमिनी दिल्या. आता शक्तीपीठमध्ये देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विरोध आहे असं सांगण्यात आलं. मध्यंतरीच्या काळात मी गेलो होतो तर अनेक शेतकरी मला भेटले की आम्ही जमीन द्यायला तयार आहोत. काल आपले नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष आहेत राजेश क्षीरसागर यांनी 60 गावातले प्रमुख सगळे लोक हे मुंबईला बोलवले होते. त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन झालं आणि प्रेझेंटेशन नंतर त्या प्रेझेंटेशननी समाधान होऊन या 60 गावातल्या लोकांनी आपले 7/12 हे आमचं ॲक्विजिशन करायला हरकत नाही म्हणून हँडओव्हर केले. त्यामुळे मला असं वाटतं की चर्चा आणि विश्वास या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत.